स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये। आज आपण बनवतोय समर स्पेशल रेसिपी, सगळ्यांचा फेवरेट स्ट्रॉबेरी फालुदा। आणि हा फालुदा कोणताही प्रीमिक्स न वापरता फ्रेश स्ट्रॉबेरीपासून बनवतोय। पहिलं मी इथे स्ट्रॉबेरी क्रश बनवते, त्यासाठी इथे एक बाउल फ्रेश स्ट्रॉबेरी घेतली आहे आणि ती नंतर स्वच्छ धुवून कट करून मिक्सरमधून प्युरी बनवून घेतले। आणि आता ही प्युरी आता एका चाळणीमधून चाळून घ्यायचे, जेणेकरून स्ट्रॉबेरीच्या सीड्स असतील त्या सेपरेट होतील। प्युरी बनवताना पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही मी। तर हे झालेलं आहे, प्युरी रेडी आहे। आणि मी कपमध्ये मेजर करून बघितलं तर अर्धा कप प्युरी बनलेली आहे आपली। आणि हे आता मंद गॅसवरती 5 ते 6 मिनिटं बॉईल करायचं आहे। यामध्ये करायचे आपल्याला आता साखर ॲड। तर साखरेचं प्रमाण जेवढी आपली प्युरी बनले त्यापेक्षा थोडंसं कमी, म्हणजे अर्धा कप प्युरी होती तर मी पाव कप साखर घेतले। आणि हे थोडंसं कलर चेंज होईपर्यंत बॉईल करायचं आहे। आणि आता हे झालेलं आहे रेडी। हे मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे। तर स्ट्रॉबेरीचा क्रश रेडी आहे। यापासून तुम्ही स्ट्रॉबेरी मिल्कशेक, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम बनवू शकता। यानंतर आपल्याला फालुदा बनवण्यासाठी फ्लेवरचं दूध लागणार आहे, तर ते बनवायला घेऊ। त्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतले आणि 1/4 कप मिल्क पावडर, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर आणि 1/4 कप साखर हे सगळं मिक्स करून घेते आता। आणि आता हे बॉईल करायचं आहे थोडंसं घट्ट होईपर्यंत, पण त्याआधी सर्व आधी मिक्स करून घ्यायचं, म्हणजे लम्स वगैरे असतील तर निघून जातील। आणि आता हे मी बॉईल करून घेते। दूध थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला आता ॲड करायचे स्ट्रॉबेरीचं क्रश। इथे मी 2 मोठे चमचे क्रश घेतलेला आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घेते व्यवस्थित। आणि हा क्रश जर का तुम्ही घरी बनवणार नसाल तर मार्केटमध्ये इझिली मिळतो स्ट्रॉबेरी क्रश, तो यूज केला तरी चालेल। आता हे झालेलं आहे मिक्स व्यवस्थित आणि छान लाईट पिंक कलर आलेला आहे। परत एकदा 1-2 मिनिटासाठी विस्करने मिक्स करून घेते। आणि हे व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला हे दूध एखाद्या बाउलमध्ये काढून घेऊन ते फ्रीजमध्ये थंड करून घ्यायचे। आणि हे मी आता थंड करायला ठेवून देते फ्रीजमध्ये। दूध फ्रीजमध्ये थंड होते तोपर्यंत मी इथे दुसरी तयारी करून घेते। आता एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि यामध्ये सब्जाच्या सीड्स ज्या असतात त्या घेतल्या 2 चमचा आणि हे आता भिजण्यासाठी ठेवायचे 10 ते 15 मिनिटासाठी। तर हे साईडला ठेवून देते। आणि इथे मी घेतलेत एक छोटी वाटी शेवया घेतल्यात, त्या व्हाईट कलरच्या थोड्याशा जाड असतात त्यावाल्या घ्यायच्या, ज्या उपमा वगैरे बनवायला आपण यूज करतो त्या। आणि हे आता आपल्याला गरम पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचे, थोड्याशा सॉफ्ट होईपर्यंत बॉईल करून घ्यायचे। आणि थोड्या सॉफ्ट झाल्या की लगेचच एका चाळणीमध्ये ट्रान्सफर करायचे आणि लगेचच त्यावरती थंड पाणी ओतून घ्यायचे, म्हणजे त्या चिकट होणार नाही, अशा मोकळ्या होतील व्यवस्थित। तर ह्या रेडी आहेत आणि आता सगळं रेडी आहे। आता मी येते फालुदा सर्व करायला। तर त्यासाठी इथे मी 2 ग्लास घेतलेत आणि स्ट्रॉबेरीचं जे क्रश आहे ते ग्लासमध्ये आतून लावते थोडंसं। त्याच्यानंतर शेव जे आपण बॉईल करून घेतले ते टाकते। त्यानंतर आपल्याला सब्जाचे जे बी आपण घेतलेत चोक करून ते साधारण 2 ते 3 चमचा टाकून घ्यायचे। त्यावरती जे आपण फ्लेवरचं दूध बनवलंय स्ट्रॉबेरी फ्लेवरचं ते टाकायचं। आता यामध्ये तुम्ही स्ट्रॉबेरीचे छोटे छोटे पीस करून सुद्धा टाकू शकता, ते पण छान लागतील। तर यामध्ये आता मी शेवया आणि त्याच्यावरती
थोडेसे सब्जाच्या सीड्स आणि परत फ्लेवरचं मिल्क असं सगळं टाकून घेते आणि त्यावरती शेवटी स्ट्रॉबेरी फ्लेवरची आईस्क्रीम. किती छान दिसते. आणि वरती गार्निशिंगसाठी टूटी फ्रुटी किंवा परत एकदा क्रश टाकून घेतलं आहे थोडंसं आणि कट केलेले स्ट्रॉबेरीज. आणि रेडी आहे आपला स्ट्रॉबेरी फ्लेवरचा फालुदा. ची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.